ठीक आहे, मर्ज. बरोबर. इथं काय आहे? टॅक्स. कुठला टॅक्स आहे? SGST. आता समजा किती टॅक्स लावायचा आहे आपल्याला? SGST, सेंट्रल टॅक्स म्हणतो आपण. SGST सेंट्रल, CGST सॉरी स्टेट टॅक्स, आणि स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण याला. SGST ला, आणि CGST ला सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स. आणि आणखीन एक टॅक्स असतो ज्याला आपण IGST पण म्हणतो. ठीक आहे, इंटिग्रेटेड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जर आपण मटेरियल विकत असेल, किंवा प्रोडक्शन एका ठिकाणी होते आणि विकलं वेगळ्या स्टेट मध्ये जाते, म्हणजे स्टेट जर चेंज होत असेल त्याचा सेलचा, तर त्यावेळेस आपण IGST म्हणजे एकच टॅक्स लागतो. ठीक आहे. आणि सेल ही तिथंच होतोय आणि प्रोडक्शन ही त्या स्टेट मध्ये होत असेल, तर तिथं SGST आणि CGST असे दोन टाईप लागतात. तुम्ही कुठलेही बिल पाहिले तर तुम्हाला SGST आणि CGST लागतं. कारण तुम्ही एंड युजरला यूज करतो, आपण कंपनी लेवलला नाही. कंपनी लेवल मध्ये IGST वापरलं जातं. ठीक आहे, पण आपल्याकडे एंड युजर असतं, त्याच्यामुळे काय करतो आपण, तर SGST CGST दोन्हीला काउंटिंग केलं जातं. म्हणजे SGST ला पण टॅक्स जातो आणि CGST ला पण टॅक्स जातो. एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे 50-50% टॅक्स भरला जातो इथून. ठीक आहे. इथं काय करायचंय, इज इक्वल टू याला सिलेक्ट करायचं, टोटल अमाऊंटला टॅक्स लावा. इथं इथं लिहिलं पाहिजे होतं आपल्याला. ठीक आहे. F2 इथं लिहिलं समजा 18%, म्हणजे 28% जर असेल, सॉरी 18% टोटल असतोय इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, तर 9% इथं लागला पाहिजे. ठीक आहे, आणि 9% इथं आला पाहिजे, म्हणजे 18% झाला. 9% SGST, 9% CGST इज इक्वल टू, याला सिलेक्ट केलं, इंटू किती पर्सेंट आहे? 9%. हे बघा असं, इज इक्वल टू टोटल अमाऊंट सब टोटल सिलेक्ट इंटू किती पर्सेंट? 9, सिम्बॉल वापरायचा शेवटी पर्सेंट. ठीक आहे, ते पर्सेंटेज निघून येतं. आणि इथं असतं ग्रँड टोटल. याला मर्ज करून घेतलं तुम्ही, तर इथं काय येतं? ग्रँड टोटल. ठीक आहे, मग इथं काय आलं पाहिजे? सम इज इक्वल टू सम. हे टोटल पण आलं पाहिजे, आणि हे दोन टॅक्स मिक्स करून तुमचं हा फायनल अमाऊंटचा बिल बनलेला आहे. ठीक आहे, याला आपण थोडस साईज वाढवून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे इनवाइस बनलं जातं. ठीक आहे. तर इथून बॉर्डर आहे आपली. बॉर्डर बघा, हा पेज पूर्ण येणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी याला सिलेक्ट करू. ठीक आहे, एकदम टॉप वर. याला एक बॅकग्राऊंड कलर द्या, फेंट वाला कुठलाही, म्हणजे तेवढा डार्क पण नाही आला पाहिजे, एक फेंट कलर मध्ये तो दिसला पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, दिला एक कलर. म्हणजे तो पेज जेव्हा तुम्ही हे करताय प्रिंट, तर त्यावेळेस तो असा इनवाइस दिसला पाहिजे. ठीक आहे. प्रिंट दिल्यानंतर याला थोडस वेगळं हायलाइट करायचं. हा जो तुमचा SGST CGST चा भाग आहे, कॅल्क्युलेशन, याचं थोडस बॅकग्राऊंड व्यवस्थित दिसण्यासाठी थोडं चेंज करा. ठीक आहे, म्हणजे हाय जास्त डार्क कलर देऊ नका, एक लाईट कलर मध्ये घेतलं तरी चालतं, म्हणजे असं दिसलं पाहिजे. कंट्रोल P करून बघू शकता की तिथं दिसतं, म्हणजे हे दिसून येतं टॅक्स लगेच. काय काय चेंजेस केलेले त्या टॅक्स मध्ये तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे, इथं मोबाईल नंबर वगैरे असतो ज्याचा आहे त्याचा, म्हणजे डिटेल्स, जे ऑनरचे डिटेल असतात त्यांचा. याच्यामध्ये लिहिलं तरी चालतंय, किंवा खाली दिलं तरी चालेल. ठीक आहे, मोबाईल नंबर राहिलेला आहे हे असं. याचा पण मोबाईल नंबर असतो, म्हणजे इथे देऊ शकता मोबाईल नंबर वगैरे. इनवॉइस नंबर राहिलेला आहे, सॉरी इथे दिलेला आहे इनवॉइस नंबर. आणखीन काही माहिती असते ती तुम्हाला पण ऍड करायची आहे. ठीक आहे.
पुढं काय असतं? हे तर झालं, आयटम्स झाले, डिस्क्रिप्शन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर शिफ्ट टू पण करू शकता, बिल टू आणि शिफ्ट टू, कुठून शिफ्ट होणार आहे, इनवाइस नंबर, इनवाइस डेट, म्हणजे इन्फॉर्मेशन भरल्यानंतर खूप आहे. ठीक आहे. थँक्स फॉर शॉपिंग विथ अस, असं कमेंट्स वगैरे द्यायचं असेल तर इथे देऊ शकता. थँक्स फॉर शॉपिंग विथ अस. ठीक आहे. इन्क्लुडेड ऑल टॅक्स, जे काही कमेंट्स असतात शेवटी ते तुम्हाला इथं द्यायचे आहेत. टर्म्स अँड कंडिशन. ठीक आहे. टर्म्स अँड कंडिशन मध्ये देतो, एकदा पेमेंट घेतलं किंवा एकदा वस्तू घेतली तर परत केली जाणार नाही, किंवा अमाऊंट रिटर्न होणार नाही. ठीक आहे. अशा कंडिशन्स असतात. जे काय असतील ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे इनवॉइस मध्ये. फुल पेमेंट इज ड्यू अपॉन receipt of this invoice. ठीक आहे. असे जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील तर ते इथं तुम्ही देऊ शकता. लेट पेमेंट मे include additional charges. ठीक आहे. तर अशा ज्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या तुम्हाला इथं खाली शेवटी द्यायचंय. आणि याचं पीडीएफ क्रिएट करायचंय. प्रिंट देतो आपण शक्यतो, पण आपल्याला आता पीडीएफ क्रिएट करायचा आहे. सो आपण इथे पीडीएफ क्रिएट करूया. याला बॉर्डर पाहिजे, थिकनेस जे प्रिंट मध्ये आली पाहिजे. ठीक आहे. इथं पण बॉर्डर द्या. नाही, इथं गरज नाही या ठिकाणी. ठीक आहे. कंट्रोल पी करून एकदा चेक करा, म्हणजे इनवॉइसचा रेफरन्स चेक करा नेटवर एखाद्या, आणि त्या इनवॉइसचा रेफरन्स घेऊन बनवा. टॅक्स इनवॉइस बनवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता याची मी पीडीएफ पाठवतो. कंट्रोल पी केलं. ठीक आहे. मग इथं सांगितलं होतं पीडीएफ साठी आपण काय करतो, मायक्रोसॉफ्ट प्रिंटर पीडीएफ सिलेक्ट करा. ठीक आहे. इथं कोणी आले का परत जॉईनिंगला? नाही आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पीडीएफ ला प्रिंट, समजा आपण टॅक्स, ठीक आहे, टॅक्स इनवाइस पीडीएफ तयार आहे, डेस्कटॉप. ठीक आहे. डेस्कटॉप वरती सिलेक्ट करा. आणि जर पाठवायचे असेल ग्रुप वरती, समजा आपल्याला इथं पाठवायचंय या ग्रुप वरती. कुठे गेला आपला ग्रुप? इथं अटॅच डॉक्युमेंट, डेस्कटॉप, इनवाइस, टॅक्स इनवाइस, ओपन आणि सेंड. तर आपण जे एक्सेल मध्ये काम केलं इनवाइसचं, ठीक आहे, तर ते इथं म्हणजे पुढच्या पार्टीला आपण बिल पाठवतोय, तर तो आपल्याकडं बिल पाठवायचं आहे किंवा कोटेशन पाठवायचं असेल तर आपल्याकडे डायरेक्ट तर तो प्रिंट घ्यायला अवेलेबल नसणार आहे. तर त्यावेळेस त्याला आपण पीडीएफ क्रिएट करून मेल करू शकतो किंवा डायरेक्टली सेंड करू शकतो. मग ते काही असेल, डॉक्युमेंटेशन असेल, कोटेशन असेल, सॅलरी स्लिप असेल, एव्हरीथिंग जिथं अमाऊंट डिटेल्स असतील विथ टॅक्स. जर अशा इनवाइसेस तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर तुम्ही या एक्सेल मध्ये या पेज मध्ये फिट करून घ्यायचे टोटल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लोगो वगैरे घेऊन तो ऍड करायचा आपल्याला शक्यतो. ठीक आहे. तर ही त्या पेजला कन्सिडर करा. रेफरन्स घेऊन तुम्हाला नवीन वेगळा काही बनवता येते का चेक करा. ठीक आहे.
तर आज इनवॉइस क्रिएट करून मला सगळ्यांनी पाठवायचं आहे. या आता पाठवलेल्या इनवॉइसचा रेफरन्स घ्या किंवा नेटवरती चेक करा. कुठलाही एक इनवॉइसचा रेफरन्स घेऊन तो इनवॉइस क्रिएट करा. फक्त त्याच्यामध्ये चेंजेस काय झालं पाहिजे. समजा आपण इथं काय केलं, दुसरा बिल असेल, समजा पार्टी नेम दुसरं बदललं, ठीक आहे, इनवॉइस नेम बदललं, ठीक आहे. इथं जर दिलं आपण यू, ठीक आहे, UASIT सोल्युशन, ठीक आहे, समजा असं दिलं आणि इथं क्वांटिटी चेंज झाली, समजा इथं 10 दिलं, रेट तोच राहील, फक्त क्वांटिटी बदलणार आहे. ठीक आहे. तर तो त्याचा बिल जो आहे तो ऑटोमॅटिक क्रिएट झाला पाहिजे. फक्त आपण क्वांटिटी आणि इथं डिस्क्रिप्शन चेंज करणार. ठीक आहे. त्यानुसार बाकीचे रेट वगैरे ऑटोमॅटिक चेंज झाले पाहिजे. हे टोटल आणि इनवॉइस डायरेक्टली जनरेट झाला पाहिजे असं प्रिंट. काय चेंज केलं आपण, पार्टी नेम, इनवॉइस नंबर, क्वांटिटी किंवा डिस्क्रिप्शन. बाकीचं रेट, प्राइस, टॅक्स, हे ग्रँड टोटल जे आहे ते सगळं ॲज इट इज असणार आहे. ते ऑटोमॅटिक फॉर्म्युला लावल्यामुळं चेंज करून घेतलं पाहिजे ऑटोमॅटिक. तर हे एक्सेलमध्ये पण बनवायचं आहे आणि त्याची PDF पण बनवायची आहे तुम्हाला. ठीक आहे. दोन्ही सेंड करायचे, एक तर एक्सेल आणि दुसरं PDF. ठीक आहे. तर हे क्रिएट करा.